काम करणाऱ्या माणसाचं कौतुक होणं हे अत्यंत गरजेचं असतं. 45 वर्ष आबाजी या सहकार क्षेत्रामध्ये आदरणीय गोंधळे दादांच्या पासून असेल, SR पाटील साहेबांच्या पासून असेल, PN पाटील साहेब असतील, या सगळ्या मंडळींच्या बरोबर जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी काम त्या ठिकाणी केलं. जोहेकर साहेब असतील, अरुण नरके साहेब असतील, आणि म्हणून नव्या पिढीला देखील त्याचं माहिती मिळाली पाहिजे की किती कष्टातून ते त्यांचं आयुष्य या ठिकाणी जगलेले आहेत, किती कष्टातून या सगळ्यामध्ये राजकारण असू दे, समाजकारण असू दे, या सगळ्यामध्ये प्रगती त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. अत्यंत स्मित हास्य करून अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रत्येकाला सामावून घेण्याचं काम या जिल्ह्यामध्ये सातत्याने केलेलं आहे. या वयात सुद्धा आबाजींसारखा उत्साह आपल्याला अनेकांच्या मध्ये पाहायला मिळणार नाही. आज देखील त्या उत्साहानं 5 वाजल्यापासून ते कामाला लागतात. अत्यंत एक सहकारातल्या दीपस्तंभाप्रमाणे ज्यांनी काम केलेलं आहे त्यांचा वाढदिवस आपण अत्यंत उत्साहाने या ठिकाणी करूया, एवढीच ग्वाही या निमित्तानं मी आपल्याला देतो. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. विषय आजच्या बैठकीचा काही लोकांना माहित नव्हता म्हणून मगाशी राहुल म्हणले ते खरं आहे की विश्वास आबाजींची 75 करावी असं गेले 2-4 महिने आमची चर्चा चालू होती. आणि मग निवडणुका होऊ दे तोपर्यंत काहीतरी येत होता, आणि म्हणून मग परवा मी काही लोकांना बोलवून घेऊन सांगितलं की आता तारीख फायनल करूया आणि कामाला लागूया. आणि डोंगरे साहेब च्या नेतृत्वाखाली, अध्यक्षखाली कमिटी नेमून आपण सगळ्यांनी त्यामध्ये कार्यकर्त्यांनी मिळून केलेला हा वाढदिवस अशा पद्धतीनं नियोजन करावं, अशा पद्धतीचं आमचं ठरलं. आज आपल्याकडून अनेक सूचना आलेल्या आहेत. काही लोकांनी मॅरेथॉन सांगितलं, आता करणबाळ बैलगाडीच्या शर्यती ठेवा असं सूचना होत्या. तर मला वाटतं 20-25 जण आपण बसून याचं नियोजन करूया की कुठल्या स्पर्धा घेणं शक्य आहे, आणि मग आधी एक 5-7 दिवस आधी त्या स्पर्धा सगळ्या पूर्ण कराव्यात. बापू त्या दिवशी काही घ्यायचं नाही, त्या दिवशी कार्यक्रम म्हणजे त्या दिवशी फक्त संध्याकाळी कार्यक्रम घ्यायचा. आणि 13 एप्रिल रविवार आहे, त्यामुळे मला वाटतं रविवार आहे, माझ्या माहिती रविवार आहे, त्यामुळं सगळ्यांनाच आपण जिल्ह्यातल्या प्रमुख सगळ्या नेत्यांना आपण यामध्ये निमंत्रित, डोंगरे साहेब स्वतः जाऊन सगळ्यांना निमंत्रित करतील. आज आता एकदा बैठक झाली की आजच त्यांच्या सहीनं सगळ्या पाहुण्यांना पत्र पाठवून आपण निमंत्रण दिलं. 13 तारीख ठरलेली आहे म्हणून सांगून सगळ्यांची वेळ त्या ठिकाणी घेऊया. कारण की काम करणाऱ्या माणसाचं कौतुक होणं हे अत्यंत गरजेचं असतं. 45 वर्ष आबाजी या सहकार क्षेत्रामध्ये आदरणीय गोंधळे दादांच्या पासून असेल, SR पाटील साहेबांच्या पासून असेल, PN पाटील साहेब असतील, या सगळ्या मंडळींच्या बरोबर जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी काम त्या ठिकाणी केलं. जोहेकर साहेब असतील, अरुण नरके साहेब असतील, अशा सगळ्या दिग्गजांच्या बरोबर त्यांनी काम केलं आणि स्वतःच एक वेगळं वलय या सहकारामध्ये आबाजीने निर्माण केलं. आणि म्हणून या व्यक्तिमत्वाचा इतिहास लोकांना देखील कळणं गरजेचं आहे, नव्या पिढीला देखील करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आज माणूस ज्यावेळी उंचीवर पोचतो त्यावेळी पायऱ्या चढत 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 तो उंचीवर गेलेला असतो, अनेकदा नव्या पिढीला लक्षात येत नाही. आणि म्हणून नव्या पिढीला देखील त्याचं माहिती मिळाली पाहिजे की किती कष्टातून ते त्यांचं आयुष्य या ठिकाणी जगलेले आहेत, किती कष्टातून या सगळ्यामध्ये राजकारण असू दे, समाजकारण असू दे, या सगळ्यामध्ये प्रगती त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मग ही माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचावी या दृष्टीने आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतोय. आणि मी मगाशी सांगितलं तसं इथं मिटिंग घेण्याचं कारणच एवढं आहे की मला सोयीचं होतं, लोक मावणार होते म्हणून घेतले. गोकुळचा कुठलाही खर्च आपण त्यामध्ये करणार नाही हे पुन्हा एकदा पत्रकार आहे तिथं म्हणून सांगितलं की आम्ही सगळे कॉन्ट्रीब्युशन काढू, आमचा आम्ही गोळा करणार आहे. तुम्ही काही लोकांनी आबाजींचं ऋणापोटी, प्रेमापोटी आपणही सगळ्यांनी जाहिराती गोळा करणार, इतर सगळे गोष्टी गोळा करणार, ही जबाबदारी आपल्याकडे असणार आहे. आणि डोंगरे साहेब या कमिटीचे चेअरमन आहेत, त्यांनी मला खजिनदार केलेले पाहिजे ना. त्यामुळे माझा फोन येणार आहे हळूहळू सगळ्यांना वर्गणी द्या.
विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु ज्या माणसानं आपली हयात आता या सगळीकडे आणि इथं बसणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात आबाजीचं काहीतरी योगदान राहिलेलं आहे, तुम्हाला देखील माहिती. बाजीराव जसं बोलला होता की पक्ष विरीत कुणाचंही काम असलं तर कधी नाही म्हणायचा विषय आबाजींच्याकडे आलेला नाही. अत्यंत स्मित हास्य करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी प्रत्येकाला सामावून घेण्याचं काम या जिल्ह्यामध्ये सातत्याने केलेलं आहे. आणि म्हणून जिल्ह्यातल्याही लोकांना यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह करून घेणार आहे. सगळे जिल्ह्यातले लोक एकाच वेळी सगळ्यांना बोलून संयुक्तिक होणार नाही, म्हणून आपण आज बाकीच्या या 2-3 तालुक्यातल्या लोकांनाच आपण निमंत्रित साधारणपणे केलेलं आहे. परंतु सगळे जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही भेटून या कार्यक्रमाला या म्हणून त्या ठिकाणी सांगणार. आणि 8 दिवस जे कार्यक्रम चालणार आहे, समजा कुस्ती ठरली तर कुस्तीला एखादा पाहुणा आपल्याला बोलवत आहे, रक्तदान शिबिर ठरलं तर त्याला एखादा पाहुणा ठरत आहे, मेडिकल कॅम्प ठरला तर त्याला एखादा पाहुणा आपल्याला मेडिकल कॅम्पला बोलवत आहे. आता योगा सांगितलं, फिटनेस त्यांचा आपल्या सगळ्यांना माहित आहे. काल लोकमतचा कार्यक्रम 6 वाजता होता आणि 6:05 असताना पुष्प आबाजी 5:30 आले. आवरून सगळं म्हणजे 4:30ला मी उठलेला असतो. हे चांगली गोष्ट आहे की तब्येत ही अत्यंत महत्वाची असते आणि त्यांनी तब्येत अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांभाळण्याचं काम सातत्याने केलेलं आहे. राजकारणात आपण बऱ्याचदा तब्येतीकडे दुर्लक्ष त्या ठिकाणी करतो. मला शाहू महाराजांच्या इथं गडकरी साहेब आले आणि गप्पा मारत सगळीच बसलो होतो. ते गडकरी साहेब पहिलं म्हणले, फर्स्ट इज हेल्थ, सेकंड इज वेल्थ अँड थर्ड इज पॉलिटिक्स. म्हणजे आपण उलट करतोय, पहिलं राजकारण मग तब्येत शेवटला असते. तब्येतीची काळजी राजकारणात असणाऱ्या माणसाला तर विषय. आणि आबाजीने मला वाटते आपल्याला आदर्श ठेवलेला आहे की तब्येत स्वतःची कशी सांभाळावी, कशा पद्धतीनं स्वतः कार्यरत राहायचं. ह्या वयात सुद्धा आबाजींसारखा उत्साह आपल्याला अनेकांच्या मध्ये पाहायला मिळाला नाही. आज देखील त्या उत्साहानं 5 वाजल्यापासून ते कामाला लागतात. आणि म्हणून हा देखील एक त्यांचा गुण, तब्येत सांभाळण्याचा. हा देखील लोकांच्याकडे, राजकीय लोकांच्याकडे विशेष करून आपल्याकडे येणं गरजेचं आहे. म्हणजे कर्तृत्व संपन्न नेतृत्व, सर्व गुण संपन्न नेतृत्व म्हणून आबाजींच्याकडे आपण पाहतोय. आणि म्हणून त्यांची 75 अत्यंत उत्साहानं, अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्ही करूया. तुमच्या काही सूचना असतील तर डोंगरे साहेब किंवा मला किंवा आमच्या सगळ्या मंडळींना, बाळासाहेब खाडे, तिथं बाकीची मंडळी आहेत, कुणालाही सांगा की हे असं करता येईल का, काही चांगले लेख आपल्याला पेपरमध्ये घेता येतील का, तोही प्रयत्न आपण या ठिकाणी करूया. आणि अत्यंत एक सहकारातलं दीपस्तंभाप्रमाणे जे मी काम केलेलं आहे, त्यांचा वाढदिवस आपण अत्यंत उत्साहाने या ठिकाणी करूया. एवढीच ग्वाही या निमित्तानं मी आपल्याला देतो. आपण सगळेजण अगदी घाई गडबडीत या निमंत्रणाला मान घेऊन उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपले मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.